ह्यो आजा ना कधी येळेवर यायला शिकणार आहे काय माहित. पण तू काय काम काढलंस एवढं आजाकडं? हाय एक काम. चल. हे आजा, कधीतरी येळेवर येत जा की. अगं तिकडे थांबलेलो मी. तिकडं कशाला? आता हिथं भेटायचं ठरल्यावर तिकडं थांबायचं असते वे. त्या रावल्या बरोबर राहून ना तू बी रावल्यासारखाच झालायस. आणि फोन उचलायला काय पैसे पडतात वे तुला? अगं इथंच होतं म्हणून नाही उचलला. आता परत कधी माझा फोन उचलला नाही ना तर बघतेस तुला. उचलतो बाई. हे यास्मिन, अगं मैत्रिणीला सांग जरा कमी भांडत जा म्हणू. मी काय सांगणार तूच सांग. माझ्यापेक्षा तुझं जास्त ऐकल ती. वो जाने दे. तुझं काय चाललंय ती सांग. काय काय मग कधी? अय काय मग कधी? तुला काय करायचंय? हा, तुला काय करायचंय? मी त्याला म्हणले ना. नाही म्हणायचं, त्याला आवडत नाही. हा, त्याला नाही आवडत तर तो सांगल की. आधी भांडत होता दोघं, तेव्हा आम्ही सांगून दमलो ते आवडत नाही ते आवडत नाही. आणि आता बरं माहितीये का तुला काय आवडतं आणि काय नाही ती. गप्पे. बर ते सोड. आता मी जे काय सांगते ना ते कान उघडे ठेवून ऐक. मी आणि आजा पूजाच्या घरी जाणार आहोत. का? अगं काम आहे आमचं. काय काम आहे? आता हाय तर मग जावा की. मला कशाला सांगताय? तुला कोणी विचारलं तर सांग मी NSSच्या कॅम्पच्या मीटिंग साठी कॉलेजमध्ये थांबली. बर. पण किती वाजता तुम्हाला यायला? आता पूजाच्या घरी किती वेळ लागतोय काय माहित. आणि कसं जाणार आहे तुम्ही? आजानं गाडी आणली की त्यानंच जाणार आहोत. चल. चल. तिथले तू डबल शीट जाणार वे? नाही, गाडी इथं बाजूला पार्क करणार आणि चालत जाणार. काय तू बी यास्मिन? अरे मतलब तू आ जाएंगे के साथ, उसके गाड़ी पर उसके पीछे बैठ के जाएगी. होय, त्याला काय होतंय? तू बहुत डेअरिंग वाली आहे. माहिती. अगं पण कुणी बघितलं तर? कोण नाही बघणार. बर आम्ही जातो. चला बाय. बस. काय कोण होता? यास्मिन होती. काय म्हणली? काय नाही, आपल्या शितलीला याला उशीर होईल म्हणाली. का? ती NSSचं काहीतरी प्रोजेक्टचं चालू आहे, त्याची तयारी सुरू आहे. पण किती उशीर होईल म्हणली? तसं काय नाही सांगितलं, पण लयच उशीर झाला तर आपण नंतर करूया की फोन तिला. आता तिच्या लग्नाचं बघायचं चाललंय ना, तर जरा घरात बसत जा म्हणावं. येऊ का? पुष्पा अगं ये की बस. नाही, आवलंय काम आहे टिकभर. असू दे ग, तुला कायमच कामं असतात. बस. नाही, शीतल कुठे गेली? अगं तिचं काय तर कॉलेजमध्ये काम आहे. पण तू काय काम काढलं तिच्याकडं? नाही, तिच्याकडे नाही, तुमच्याकडेच काम आहे. पण तिच्या समोर बोलायला नको ना, म्हणून म्हणलं. मुलाच्या घरने आत्ताच फोन आला होता. वय काय म्हणलं? कसं आहे, मुलाचं MBA झालंय ना आणि शीतलचं BA, म्हणजे ते बी झालं नाही अजून. मग त्यांना काही स्थळ पसंत नाही. त्यांनी नकार कळवलाय. का? हाय का आता? का म्हणजे काय? अहो पोरगा MBA झालाय आणि त्यांच्या बी काहीतरी अपेक्षा असणारच. आणि आजकाल शिकलेल्या मुलाला शिकलेलीच पोरगी पाहिजे असते. म्हणजे डॉक्टरला डॉक्टर, इंजिनियरला इंजिनियर, वकीलला वकील. तसं बघायला गेलं तर शीतलला BA नाही तर BCom झालेला मुलगा बघायला पाहिजे. का? आता ऐकलं नाही सोय, जास्त शिकलेल्या मुलांना नकार दिलाय ती. जाऊ दे, त्या पोरगेला बी काही एवढं सोनं लागलं नव्हतं. नाहीतर काय.
आपल्या पोरीला नकार मिळाला म्हणून काय उगाच चिडू नका. आणि आपली शीतल पण काय राजकुमारी नाही, कुणी बी मुलगा बघितलं की तिला हो म्हणल. पण नुसतं शिक्षणाचं बघून चालतंय वे. बाकीच्या पण काय गोष्टी बघायला ग ते वे, हाय का नाही ग? नाहीतर काय. अहो भाऊजी, तुमच्या शीतलची उंची बी तशी कमीच आहे की. एवढी पण काही कमी नाही. मग मी काय म्हणतं सांगते का? आता जी पुढे येईल तीच सांगणार ना. आता तुम्हाला राग येणारच, पण जी आहे ती काय नाकारता येणार आहे? बरोबर आहे तुझं पुष्पा. बघितलं ना, म्हणून मी एवढ्यासाठीच आधीपासून सांगत होते की मुलगा बघायला सुरुवात करूयात म्हणून. पण तुम्हाला पटायला पाहिजे ना. तुम्हाला वाटायचं की बघल ती मुलगा शीतलला होकारच देणार आहे. आता कळलं ना. असू द्या उषा वहिनी, तुम्ही नका काळजी करू. मी अजून चांगलं स्थळ आणते शीतलसाठी. काय झालं? इथं बी नाही. आता कुठं शोधायचं हिला? तेच तर कळ ना. काल फोन उचलत नव्हती, आज तर फोन दिला होता ना हिचा. काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? काय माहित. एक काम करूया, तिच्या घरी जाऊया आपण. तिच्या घरची चांगली ओळखतात ना तुला? म्हणजे घरी जाऊन कळलं ना आपल्याला नेमकं काय चाललंय ते. हा चल. चल. थांब थांब, मला माहिती ती कुठे असेल ती. कुठं? घरी नको का? चल की सांगते. हा चल. टॅलेंट. अरे शिंदेचं टेंडरचं कधी पास होणार रे? अहो भैया, मी बोललो त्यांच्याशी, पण तुम्ही एकदा फोनवर बोलून घ्या त्यांना. येऊ का भैया साहेब? अरे मामी या की. नमस्कार. या या. आम्ही काही तुमच्यासारखं गिफ्ट बिफ्ट आणलं नाही बरं का. नाहीतर तुम्ही म्हणायचा मामीकडे जाताना आम्ही काय काय घेऊन जातो, आणि मामी आली नुसतीच हात हलवीत रिकामी. अहो आम्ही म्हणले का मामी तसं? तसं नाही, पण आपलं सांगितलेलं बरं. हा, अहो तसं काय नाही. बसा. भैया, मी चहा सांगून येतो. नाही, नको नको. कॉफी नाही घेतलं असतं गोडभर जरा. नाही नग. जिथं जाईल तिथं होतच असतोय की चहा. बर. अहो तुम्ही कशाला आला इकडं? म्हणजे आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो ना तिकडं. अहो भैया साहेब, आता तुमच्या माग 1760 याफ आहेत. तुम्ही गावासाठी एवढं समाजकारण करता, आमच्या बचत गटासाठी एवढं करता, म्हणलं आपणच जाऊन भेटावं. बर बोला, काय काम काढलं? तुम्ही आमच्या बचत गटाला एवढी मदत केली आणि पुढं करालच. करणार ना. मग म्हणलं तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी द्यावी. वा, गुड न्यूज. कम ऑन, शेअर इट. सांगा की. शीतलला बघायला जो मुलगा आलता ना, त्यानं शीतलला होकार दिलाय, आणि शीतलच्या घरातून बी त्या मुलाला होकार आहे. अरे काय हे गुड न्यूज आहे का? ही नाही, गुड न्यूज ही आहे. मी तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी बर का, मी तुमच्यासाठी दोन्ही घराकडं नकार कळवलाय. मुलाकडच्यांना सांगितलं मुलीकडून नकार आहे,
आणि शीतलच्या घरी सांगितलं मुलाकडून नकार आहे. मामी प्राऊड ऑन यू, प्राऊड ऑन यू. भैया प्राऊड ऑन नाही, प्राऊड ऑफ. टॅलेंट आता ऑफ नाही, सगळं ऑनच. मामी गुड न्यूज. आता लवकरात लवकर शीतलच्या घरी फोटो आणि बायोडाटा घेऊन जावा. नाही नाही, आत्ताच नाही. का? व आत्ता नेलं ना तर त्या मुलाशी तुमची तुलना करतील. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे केवढी मोठी पार्टी होती. आपण त्यांच्या पुढे कुठं लागायचो? नाही म्हणजे आपण काही कमी नाही, तरी बी म्हणजे आता कसं काय पुढं, म्हणजे काय केलं नाही आपलं काम होईल. आता मी काय करते, तुमचं स्थळ सुचवायच्या आधी 2-3 साधी स्थळ घेऊन जाते आणि मग तुमचं स्थळ सुचवू. हा पण त्यानं काय होईल? अहो म्हणजे त्या स्थळापुढं तुमचं स्थळ उठून दिसल आणि शीतलच्या घरातले तुम्हाला होकार देतील. मामी जिनियस, यू आर जिनियस. पण आपलं काम नक्की होईल ना? बघू आता. अहो म्हणजे कसं आहे, ती लय साधी माणसं आहे. त्यांना राजकारण बिचकारण काय आवडत नाही. पण मी आहे ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी सांगते काय सांगायचं ती. हा. बरं येऊ का? मामी चालत जाणार आहे होय? अहो बाहेर आपली 4 व्हीलर आहे, सोडतो चला. नका नका, कशाला उगाच. नक्की? हा बर येऊ का? हा चालतंय. चल. आता आम्ही मस्त जाऊ गाडीतनं, पण शीतलच्या घरी स्थळ घेऊन जायचं म्हणल्यावर पायी पायी जावं लागणार ना. आणि ह्या गुडघ्यानी लई नग नग केलंय बघा. का? काय झालं? आता तुम्ही एवढी मशीन दिली, पण तिचं पॅन्डल मारून मारून गुडघं दुखायला लागले. तुम्ही दिलेली मशीन काही थोडीच पायाने मारायची असते वय. मग अहो त्याच्यासाठी एक मोटर असते. घ्यायची आता, पण बघू कधी पैसे जमतात ते. मामी टेन्शन नॉट, उद्या तुमच्या घरी मोटर पोच होईल. हा उगाच कशाला? अहो बास का मामी, तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय आणि आम्ही एवढं करू शकत नाही. अहो तुम्ही करतायच की आमच्यासाठी. बरं येते मी. हा टॅलेंट. आता आपलं काम झालंच म्हणून समज. धनच भैया. हे इथे कशी असेल? हितच असेल, मला 100% माहिती. कसं काय? अरे इक्याच्या बर्थडे दिवशी घरी राहिली होती का हा. नाही, तेव्हा ती बोलता बोलता बोलली होती की तिनं फॅशन डिझाईनचा कोर्स लावलाय. वय होय, अगं पण आता इथं आली असेल कशावरून? बघायला काय जातंय, आपण थांबूया इथं. बर बघ दिसते का? अगं ती नाही ना? नाही नाही, हे काय झालं? हा ही कुठं चालली आता? थांब.
पूजा, का टाळतीस मला? तो स्कार्फ काढ. शीतल, अजिंक्य, तुम्ही इथे कसे काय? किती फोन लावले तुला? फोन का उचलत नाहीस? कुठं? नाही, फोन नाही आला मला. अगं 2 दिवस झाले मी फोन लावते. इतक्या तर ट्रेनिंगला गेल्यापासून फोन लावतोय. अगं नंबर बदललाय, सांगायचंच राहिलं. पूजा, घरी काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी आता जरा गडबडीत आहे ना, मी निघते आता. हा अगं आता नाही थांबत, मी तुला फोन करते की. पूजा, पूजा, तू फोन का करत नव्हतीस? सांगितलं ना, नंबर बदलला होता. अरे मग स्वतःहून का केलं नाहीस? अरे करणारच होती, मग केला का नाही? अगं जरा कामात होती. हे बघ, का झाले खरं खरं सांग. विका काय बोलला का तुला? नाही, मग काय झालं? अगं इक्याला किती त्रास होतोय माहितीये का तुला? त्रास तर मला पण होतोय. कसला? विक्रमवर प्रेम केल्याचा. का? तू जरा नीट विचार कर. विक्रमला ट्रेनिंगला जाऊन 1 महिना बी झाला नाही. तो लांब गेलेला आत्ताच सण होईना मला. मग तो बॉर्डरवर गेल्यावर कसं होईल माझं? अगं पण तू आर्मीत जाणार माहिती होती की तुला? माहित होतं, पण तेव्हा तो गेला नव्हता. पूजा, नीट विचार कर. अगं त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम तर माझं पण होतं विक्रमवर, आणि त्याला हेही माहित होतं की मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मग तो प्रेमासाठी आर्मी सोडू शकेल का? अगं पण तू आर्मीत जाणार आहे हे काय तुझ्यापासून लपवलं नव्हतं त्यानं? हे बघ, मला नाही राहायचं त्याच्याबरोबर. मी फोन नाही करत, आणि तुम्ही बी फोन करू नका. आणि विक्रमला पण सांग मला फोन नको करू म्हणून. हे बघ पूजा, तुला घरचं कोण काय बोललंय का? नाही, मला नाही बोलायचं तुमच्याशी. मला जाऊ द्या. पूजा थांब, तुला बोलावं लागल. प्रेमाबद्दल तर तूच मला काय काय सांगत होतीस ना, मग आता काय झालं? हे बघ शीतल, बोलणं लय सोपं असतं, पण निभावणं लय अवघड असतं. पूजा ऐक, आपण ठरवलं तर सगळं नीट होतं. तू एकदा विचार करून बघ की. हे बघ शीतल, तुला नाही कळायचं. जेव्हा तुझ्यावर वेळ येईल ना, तेव्हा कळेल तुला. मी तर समजत होते की क्या लई लकी आहे की तुझ्यासारखी समजूतदार पोरगी त्याला मिळाली, पण नाही, माझा अंदाज चुकला. अगं फौजी मुलावर संसार करणं आपण बोलते तेवढं सोपं नसतं. पूजा, फौजी नवरा मिळाला ना, नशीब लागते. फौजी लाखात एक असते, पण फौजीची बायको 10 लाखात एक असते. हे सगळं बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं. समजा तू ज्याच्यावर प्रेम करते आणि तो आर्मीत जाणार असेल तर करशील का त्याच्याशी लग्न? राहशील त्याच्या पाठीशी उभी? शीतल पवार नाव आहे माझं. मी एखाद्यावर प्रेम केलं ना, तर शेवटपर्यंत त्याची साथ देईन. तुझ्यासारखं नाही, अर्ध्यातच सोडून जाईन. भले जग इकडचं तिकडं झालं ना, तरी बी मी त्याच्याशीच लग्न करीन. आणि त्याच्या पाठीशी नाही तर कायम त्याच्या पुढे उभी राहीन. समजलं? चला जा.